안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत व्याकरण ग्रामर पार्ट. तर आजचा टायटल वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपलं लेक्चर आज कशावरती आधारित आहे. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला. पुजॉंग प्योयॉन. तर पुजॉंग प्योयॉन म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा, फ्युजॉंग जे आहे तो वेगळा शब्द आहे आणि फ्योयॉन जो आहे तो वेगळा शब्द आहे. तर फ्युजॉंगचा अर्थ काय आहे? नकार किंवा डिनाय करणं. आणि फ्योयॉन म्हणजे काय? तर एक्सप्रेशन. तर नकार देण्यासाठी जे एक्सप्रेशन लागतात, जसं मराठीमध्ये आहेत. तर मराठीमध्ये बघा, नाही, नको, अशक्य, त्याच्यानंतर अमान्य. तर हे जे काही शब्द आहेत ना ते नकार दर्शवतात. जसं आता मला हे करणं अशक्य आहे म्हणजे मला नाही जमणार, ओके, किंवा मला नको आहे, मला अमान्य आहे. तर हे जे काही शब्द आहेत ते काय करतात? तर आपला जो नकार आहे तो दर्शवतात. तर त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा आहेत. तर कोरियनमध्ये बघा, तर सगळ्यात जो तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही कोरियन ड्रामा बघत असाल तर त्याच्यामध्ये जे आहे ते काय आहे? आनिदा. ओके, हा एक आहे. त्याच्यानंतर आन आणि जी आणता. हे जर तुम्ही आपलं टॉपिक लेक्चर बघत असाल तर तुमच्या लक्षात असेल आन आणि जी आणता. त्यानंतर आहे ऑप्ता, देन मोरदा आणि सहावा आहे मोत. ओके, तर हे जे 6 आहेत ना नकार दर्शवण्याचे एक्सप्रेशन आहेत कोरियन लँग्वेजमध्ये. ह्याच्यातलं मोत वरती आपण डिटेलमध्ये वेगळं लेक्चर बनवणार आहोत, त्याच्यामुळे इथे मी जास्त एक्सप्लेन करणार नाही आहे. हे जे 5 आहेत उर्वरित त्याच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. तर हे जे पहिलं जे आहे आनिदा आणि ऑप्ता. तर 1 नंबरचं जे आहे ते आणि 4 नंबरचं. तर हे कधी वापरतो आपण? तर फक्त नाउन साठी वापरतो. काय करतो? आनिदा किंवा ऑप्ता जे आहे ते कधी वापरतो? नाउन साठी. आणि बाकीचं जे आणता, जी आणता आहे ते कशासाठी वापरतो आपण? आणि हे 6 नंबरचं जे मोत आहे ते कधी वापरतो आपण? तर वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह साठी. आणि मोरदा जे आहे हे स्वतःच एक काय आहे? वर्ब आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे काय आहेत? निगेशन्स आहेत किंवा नकार दाखवण्याचे एक्सप्रेशन्स आहेत, ते आपण आता अभ्यासणार आहोत. तर हे पुढे शिकण्या अगोदर माझा जो घसा आहे तो बसलेला आहे. गेले 2 आठवडे झाले आहेत मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे. खूप प्रयत्न केले, डॉक्टर सुद्धा केलाय, परंतु अजून काही बरा झालेला नाही आहे. म्हणून लास्ट फ्रायडेला आपला व्हिडिओ सुद्धा आला नव्हता. परंतु आता माझ्याकडे पर्याय नाही आहे, तर मी ह्याच आवाजामध्ये लेक्चर बनवते आहे. सो प्लीज थोडंसं समजून घ्या जर काही चुकलं तर, किंवा मध्ये मध्ये जर डिस्टर्बन्स आला तर त्याच्यासाठी आधीच सॉरी. आणि प्लीज आपलं जर तुम्हाला माझे लेक्चर्स जर आवडत असतील ना तर प्लीज त्याला लाईक करा. कारण की काय होतं ना की मी लेक्चर्स तर बनवते तुमच्यासाठी, परंतु खूप कमी व्ह्यूज येतात लेक्चर्सला आणि मग त्याच्यामुळे मला कळत नाही आहे की तुम्हाला समजतं की नाही समजत ते. सो जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर ॲटलिस्ट लाईक किंवा डिसलाईक दोघांपैकी काहीतरी करा, किंवा एक कमेंट तरी करा की जेणेकरून मला समजेल. खूप कमी विद्यार्थी असे आहेत की जे खूप म्हणजे प्रामाणिकपणे कमेंट करतात, प्रामाणिकपणे सांगतात की त्यांना आवडलं आहे की नाही आवडलं आहे ते. सो प्लीज जर तुम्हाला माझं लेक्चर आवडत असेल तर एकदा तरी लाईक करा. कारण की तुम्ही जर लाईक नाही केलं ना तर यूट्यूब माझं चॅनल माझ्या शिकवण्याला वाव नाही मिळणार. कारण की तुम्ही तर पे करताय नेटसाठी, त्याच्यामधून तुम्ही व्हिडिओ बघताय, आणि मी सुद्धा पे करते आहे इंटरनेटसाठी, आणि त्याच्यानंतर मी अपलोड करते आहे. परंतु जर तुम्ही ते लाईक नाही केलं, शेअर नाही केलं किंवा सबस्क्राईब नाही केलं तर ही जी मेहनत आहे त्या मेहनतीचं मला काहीच मिळणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही ऑलरेडी पे करतच आहात तर ॲटलिस्ट जर तुम्ही माझे लेक्चर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून यूट्यूब माझा चॅनल जो आहे तो बघायला स्टार्ट करेल. ओके, सो ठीक आहे, पुढे बघूया आपण. तर हे सगळे काय होते, कुठे होतो आपण? तर एक्सप्रेशन्सवरती. तर हे जे सगळे आहेत ते काय आहेत? एक्सप्रेशन्स आहेत. तर आपण एक एक करून आपण काय करूया, ह्याचा अभ्यास करूया. तर टॉपिक लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की आपण जी आणता
आणि आन हे जे दोन नकारार्थी जे वाक्य बनवण्यासाठी आपण वापरत होतो ते आपण टॉपिक लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर त्यामुळेच आपण इकडे अगोदर स्टार्टिंगला काय करूया, हेच शिकून घेऊया, आन आणि जियांता. ओके, तर हे मी एकत्र का लिहिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये थोडेसे साम्य पण आहे आणि डिफरन्सेस पण आहेत. ह्याचं दोघांचाही अर्थ काय आहे, नाहीच, परंतु मग हे वेगवेगळे का आहेत. तर आता या ठिकाणी बघा, मराठीमध्ये मी एक वाक्य घेते. मी खाणार नाही, मी नाही खाणार. तर हे दोन्ही वाक्य बघा, आपण ही दोन्ही वाक्य बोलतो, मी खाणार नाही किंवा मी नाही खाणार, आणि दोन्ही वाक्य काय आहेत, नकारार्थी दर्शवत आहेत. मग या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे, तर हे जे पहिलं वाक्य आहे ना, ते पोलाईट वे मध्ये बोललं जातं. आता आपल्याला कळणार नाही, कारण की आपण रोजच्या आयुष्यामध्ये हेच वाक्य बोलतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोघांमधला फरकच नाही कळणार. परंतु जर तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्हाला समजेल. ओके, आता या ठिकाणी बघा, मी नाही खाणार. तर समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल आणि तुम्हाला स्पष्ट सांगायचं असेल समोरच्याला, तर तुम्ही त्यावेळेला कसं बोलता, मी नाही करणार, मी नाही बोलणार. तर हे जे नाही आहे ना, ह्याच्यावरती आपण जोर देतो. जेव्हा समजा आता तुमच्या मित्राशी तुमचं भांडणं झालं असेल, तुम्हाला कोणीतरी येऊन म्हटलं की अरे बोल त्याच्याशी, मी नाही बोलणार. तर हा जो मी नाही जो आहे ना, त्याच्यावरती आपण जोर देऊन आपण एखाद्याला काय सांगतोय की स्पष्ट नकार देतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला समोरच्याला आपण कधी कधी हर्ट पण करतो, कधी कधी त्याला वाईट पण वाटतं, कधी नाहीही वाटत. ओके, सो परंतु आपण काय करतोय, आपण समोरच्याला स्पष्ट नकार देतोय, आपल्याला फरक पडत नाही आहे की समोरच्याला काय वाटतंय त्याच्यानी. ओके, तर हे एक एक्सप्रेशन झालं. त्याच्यानंतर मी खाणार नाही, मी बोलणार नाही. तर हे आपण समोरच्याचं मत समजून सुद्धा समोरच्याला हर्ट न करता आपण त्याला काय करतो आहे, नकार देत आहोत. ओके, तर ह्या दोन गोष्टींचा फरक असतो. तर असं नाही आहे की तुम्ही जर स्पष्ट नकार दिलात म्हणजे तुम्ही उद्धट बोलताय, असं नाही होत. हे एक्सप्रेशन्स आहेत. आपण काय एक्सप्रेस करतोय स्वतःला, की आपण पोलाईट वेने नकार देतोय किंवा आपण रागात नकार देतोय, आपण स्पष्ट नकार देतोय. आता मी नाही खाणार हे तुम्ही पोलाईट वेने पण बोलू शकता, मी नाही खाणार, परंतु ह्याच्यामध्ये एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. कशावरती, तर ह्या शब्दावरती आपण एक्सप्रेस होतो, मी नाही खाणार, मी नाही खाणार. तर आपल्या ज्या बोलण्याचा जो वे असतो ना, तो एक्सप्रेस करतो. ओके, तर त्याच पद्धतीने कोरियनमध्ये सुद्धा आहे. तर कोरियनमध्ये आन आणि जियांता जे आहे, तर नॉर्मल जी रेग्युलर लाईफमध्ये जे आपण बघितलं, तुम्ही जर कोरियन ड्रामा वगैरे पण बघत असाल तर त्याच्यामध्ये आन वापरून जास्त निगेटिव्ह सेंटेन्स बनवले जातात. तर आन हे तर जियांता जे आहे ते कधी वापरलं जातं, तर ज्या वेळेला तुम्हाला पोलाईट वेनी नकार द्यायचा असेल तर त्यावेळेला. परंतु ह्याचा अर्थ असा नाहीये की जियांता वापरून लोक नकारार्थी वाक्य बनवतच नाहीत. लोक जियांता वापरून सुद्धा नकारार्थी वाक्य बनवतात. ओके, तर तुम्हाला दोन्ही वाक्य बनवायची आहेत, आन वापरून सुद्धा आणि जियांता वापरून सुद्धा. आणि त्याच्यातलं जियांता जे आहे ते पोलाईट वेनी आहे आणि आन जे आहे ते तुम्ही नॉर्मली कधीही वापरू शकता. ओके, परंतु असं नाहीये की तुम्ही जर तुमच्या बॉसशी बोलताय तर तुम्हाला जियांता वापरावा लागेल, नाही, असं नाहीये. तुम्ही कुठेही वापरू शकता, आन पण कुठे वापरू शकता आणि जियांता सुद्धा कुठेही वापरू शकता. आता समजा तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी बोलताय आणि समजा तुम्ही रिपोर्टर आहात आणि तुमचा बॉस तुम्हाला काहीतरी वेगळं करायला सांगतोय, चुकीचं करायला सांगतोय आणि तुम्हाला नाही करायचं आहे आणि तुमच्या बॉसशी तुमचं नातं पण चांगलं आहे, तर तुम्ही त्याच्याशी आन वापरून सुद्धा बोलू शकता. असं नाहीये की तुम्हाला जियांताच वापरून बोलायचं आहे. सो तुम्ही हे कोणाशीही बोलू शकता, मोठे असू देत, छोटे असू देत, कोणाशीही. परंतु तुम्हाला पोलाईट वेनी बोलायचं आहे की तुम्हाला स्पष्ट नकार द्यायचा आहे, हे बघून तुम्ही ते बोलता. ओके, बट नॉर्मली आपण स्पष्टच बोलतो जेव्हा आपल्याला नकार द्यायचा असेल त्यावेळेला, कारण की नकारार्थी बोलणं म्हणजेच समोरच्याला हर्ट करणं आहे. ओके, की एखादी गोष्ट आपल्याला समोरच्याला नकार द्यावी लागते म्हणजे ऑफकोर्स समोरच्याला ते वाईटच वाटणार. परंतु जास्त पोलाईट वेनी नकार देणं आणि डायरेक्टली नकार देणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला दोन्ही डिफरन्सेस दाखवलेले आहेत, आनमध्ये आणि जियांतामध्ये. हा झाला पहिला डिफरन्स. दुसरा काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आन आणि जियांता हे कधी वापरायचं असेल तर जर ज्या वेळेला वर्ब आलेला असेल किंवा ॲडजेक्टिव्ह, तर वर्ब किंवा ॲडजेक्टिव्हला जर नकारार्थी बनवायचं असेल तर आपण काय वापरतो, आंता किंवा जियांता. मग आंता कधी वापरायचं, हे जे आन आहे ते कधी वापरायचं,
तर ज्या वेळेला वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह असेल त्याच्या आधी आपण काय करायचं, आन वापरायचं. आणि जी अंता कधी वापरायचा आहे, तर ज्या वेळेला वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह असेल त्याच्यानंतर आपण काय वापरणार आहोत, जी अंता वापरणार आहोत. पण हे वापरण्याची पद्धत आहे, असं नाही आहे की डायरेक्टली वर्ब, आता समजा इकडे मी मॉक्ता घेतला तर डायरेक्टली मॉक्ताच्या पुढे मी जी अंता लावेल किंवा मॉक्ताच्या पाठीमागे आन लावेल, असं नाही आहे. त्याची सुद्धा एक वे आहे लावण्याचा, तर त्याचा आपण आता इथे अभ्यास करूया. हे सगळं आपण क्लिअर करून घेऊया. तर इथे बघा की जर आपल्याला काय बघायचं आहे, आन आणि जी अंता कशा पद्धतीने वापरायचं ते. तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला आन वापरायचं असेल त्यावेळेला आपण काय बघितलं, आन प्लस वर्ब जो असेल तो, आणि त्याच्यानंतर वर्बला आपण काय करायचं आहे, प्रेझेंट किंवा जे काही असेल कोणताही टेन्स असेल तो, प्रेझेंट असेल, पास्ट असेल, फ्युचर असेल, जो टेन्स असेल तो तुम्ही टेन्स ह्या वर्बवरती यूज करू शकता. परंतु जर जी अंता वापरायचं असेल तर त्यावेळेला काय करायचं आहे, तर जो वर्ब आहे त्या वर्बचा काय घ्यायचा आहे, स्टेम घ्यायचा आहे. आणि स्टेमला काय करायचं आहे, जी ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे अंता जे आहे त्या अंताचं काय करायचं आहे, प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचरमध्ये रूपांतर करायचं आहे. प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचरमध्ये. ओके. उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा, जर मी मॉक्ता घेतलं तर मॉक्ताचं मला जर आन वापरून करायचं असेल तर मी कसं वापरेल, आन मॉक्ता. ओके. मग हा जो मॉक्ता आहे तो पुढे मी कसा करेल, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये, जसे की मोगायो, मोगासयो. आणि फ्युचर टेन्समध्ये करायचं असेल तर मला मी कसं करेल, मॉगल खायेयो. किंवा मग खेत्ता जर वापरायचं असेल तर आपण ते पुढे बघूया, एकदम सगळं इकडे नको, पण मी एक तुम्हाला उदाहरण दिलं. ओके. त्याच्यानंतर हेच जर मला जी वापरायचं असेल, जर जी अंता लावून वापरायचं असेल तर त्यावेळेला मी हे कसं करेल, जी अंता वापरून करायचं असेल तर आपण कसं करू, मॉक्ताचं काय करणार, आपण पहिलं स्टेम घेणार. मग इथे मॉक्ताचं मॉक आपण स्टेम घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण काय लावणार, जी लावणार. म्हणजे या ठिकाणी मी इथे काय लावलं, जी. काय केलं, मॉक जी लावलं. ओके. आणि त्याच्यानंतर पुढे काय करणार आहोत आपण, हे जे अंत आहे त्याचं पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स. समजा मला प्रेझेंट टेन्स करायचं असेल तर मी कसं करेल, आ ना यो. ओके. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. तर या ठिकाणी इथे मी फक्त एक उदाहरण घेतलं आपल्याला की आन कसं करायचं आहे आणि जी अंता कसं करायचं आहे त्यासाठी. परंतु आता आपण काय करणार आहोत, त्याची वाक्य बनवणार आहोत. तर इथे बघा, या ठिकाणी बघा मी इथे काही वाक्य घेतलेली आहेत. तर ही जी वाक्य आहेत ती काय आहेत, कोरियनमध्ये घेतलेली आहेत. आतापर्यंत आपण मराठीमध्ये घेत होतो आणि मग कोरियनमध्ये बनवत होतो, परंतु आता आपण काय करायचं आहे, कोरियनमध्ये मी वाक्य घेतलेली आहेत आणि ती वाचायला शिकायची आहेत, त्याचे अर्थ शोधायला शिकायचे आहेत. तर आता या ठिकाणी बघा, नानन फाबल मोगायो. तर फाब म्हणजे काय, राईज, हे आपल्याला माहिती आहे. आणि ना म्हणजे पण आपल्याला माहिती आहे, ना म्हणजे मी, फाब म्हणजे राईज, आणि मॉक्ता म्हणजे काय, खाणं. आणि मोगायो म्हणजे हे काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. ओके. मग नानन फाबल मोगायो म्हणजे काय, तर मी भात खाते किंवा मी भात खातो. ओके. मग आता ह्याचं मला जर निगेशन करायचं असेल किंवा निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर मी कसं वाक्य बनवेल, एकतर मी आन वापरून बनवेल किंवा जी अंता वापरून बनवेल. पण आपण अगोदर काय करूया, आन वापरून ह्या सगळ्यांची वाक्य बनवूया आणि त्याच्यानंतर जी अंता वापरून बनवूया. तर या ठिकाणी बघा, नानन फाबल मोगोयो. तर आपल्याला माहिती आहे की आन हे कधी लागेल, तर वर्बच्या आधी. मग ह्या वाक्यामध्ये हे काय आहे, मोगोयो वर्ब आहे, म्हणजे ह्याच्या आधी काय लागणार आहे, आन लागणार आहे. मग आपण इकडे लिहूया, नानन फाबल आन मोगायो. आता त्याच पद्धतीने जर दुसरं बघा, या ठिकाणी खनन छाल छासयो. तर खनन म्हणजे काय, तर तो काय केलं, तो छान झोपलेला. आता हे बघा,
छासायो म्हणजे काय आहे तर हे पास्ट टेन्स आहे. कशाचं? छादा. छादा म्हणजे काय तर झोपणे. मग आपल्याला माहिती आहे झोपणे हे क्रियापद आहे, तर त्याच्या आधी काय लागेल? आन लागेल. मग आता ह्या ठिकाणी इथे आपण हे वाक्य कसं करणार? können छाल an छासयो. ओके. त्याच्यानंतर हे वाक्य कसं होईल? उरिनेन चिंगुरल मन्नाल खॉयेयो. आता हे वाक्य कसं आहे? भविष्य काळातलं आहे. या ठिकाणी बघा खॉयेयो लागलेला आहे आणि इथे काय आहे? मन्नादा आपलं वर्ब आहे. तर आपल्याला माहिती आहे की वर्बच्या आधी काय लावतो आपण? आन लावतो. मग इथे हे वाक्य कसं लिहिणार आपण? उरिनन चिंगुरल आन मन्नाल खॉयेयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला काय वापरायचं आहे? आन वापरून निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. जर आता आपल्याला काय करायचं आहे? जी आंता वापरायचं आहे. तर जी आंता वापरून आपण बघूया. तर आता जर आपल्याला जी आंता वापरून करायचं असेल तर आपण कसं करणार आहोत? तर आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे? आपल्याला जो वर्ब आहे त्याचा काय घ्यायचा आहे? स्टेम घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर काय लावायचं आहे? जी. आणि त्याच्यानंतर आंताचं काय करायचं आहे? आपल्याला प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर टेन्स करायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा, हे तर आपल्याला माहिती आहे की नानन फाबल मोगयो, तर त्याचं काय होईल? नानन फाबल. आता काय करणार आहोत आपण? हे जे मॉक्ता आहे, तर जेव्हा तुम्हाला जी आंता लावायचं असेल ना, तर तेव्हा तुम्हाला वर्ब जे डिक्शनरी फॉर्ममध्ये आहेत ना, ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा, मॉक्ता आपला डिक्शनरी फॉर्म आहे, तर आपण स्टेम घेतला मॉक आणि त्याच्या पुढे काय लावलं? जी. मॉकची. आता ह्या ठिकाणी बघा मोगयो म्हणजे हे काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. मग आंताचं आपल्याला काय करायचं आहे? प्रेझेंट टेन्स करायचं आहे. मग आपण ते कसं करणार? आनायो. तर आता इकडे आयो का लागलेला आहे? कारण की इकडे शेवटचा वावल जो आलेला आहे तो काय आहे? आ वावल आहे, म्हणून इकडे आयो लागलेला आहे. किंवा तुम्ही आन समनिदा सुद्धा करू शकता. ओके. त्याच्यानंतर आता हे पुढचं जे आहे त्याच्यामध्ये कसं होईल? खनिन छाल छाजी आनासयो. तर आपल्याला माहिती आहे छादा. छादा म्हणजे काय? छादा म्हणजे झोपणे. मग ह्याच्यातला स्टेम आपण काय घेतला? छा. आणि मग छाच्या पुढे काय लावलं? जी. आणि या ठिकाणी बघा छासयो म्हणजे इथे पास्ट टेन्स आहे. मग आपण काय केलं? अंताचं काय केलं? पास्ट टेन्स मध्ये रूपांतर केलं. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा उरिनेन चिंगुरल मान्नाल खॉयेयो. तर हे कसं होईल? उरिनन चिंगुरल मन्नाजी. आणि मग काय होईल? अंताचं काय होईल? फ्युचर टेन्स म्हणजे काय? आनल खॉयेयो. ओके. तर आता मी तुम्हाला प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर दोन्हीमध्ये पण जी अंताचं करून दाखवलेलं आहे. तर आता या ठिकाणी बघा फ्युचर टेन्समध्ये आपण अजून एक वापरायचो खेता. तर त्याच्यासाठी कसं आपण वाक्य बनवू शकतो ते आपण आता या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला खेत वापरून जर फ्युचर टेन्स बनवायचं असेल तर त्यावेळेला काय करायचं? तर या ठिकाणी बघा, आता हे जे प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आहे ते आपल्याला जर फ्युचर टेन्स मध्ये बनवायचं असेल तर आपण कसं बनवणार? नानन फाबल. आणि मोगयोचं जर आपल्याला खेत वापरून फ्युचर टेन्स बनवायचं असेल तर आपण काय बनवायचो? मॉकेत समनिदा. करेक्ट. तर आपल्याला आता ह्याचं जर तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं असेल तर सिंपल आहे. हे जे मॉक आहे ना त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे? आन लिहायचं आहे. आता या ठिकाणी इथे बघा, हे जे छासयो आहे त्याचं काय होईल? छाकेत समनिदा. मग हे जे छा आहे त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे? आन लावायचं आहे. आणि सेम इकडे सुद्धा होईल आन
मन्ना खेत समनिदा, करेक्ट. परंतु जर आपल्याला जियांता लावायचं असेल तर त्यावेळेला काय करावं लागेल, तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला जियांता लागतं ना, तर ज्या वेळेला जियांता लागेल त्यावेळेला सिंपल काय करायचं, तर आपल्याला माहिती आहे की आपण फ्युचर टेन्स करताना नानन फाबल मॉकेत समनिदा लिहितो. परंतु ज्या वेळेला आपल्याला जियांता वापरायचा असेल त्यावेळेला आपण कसं करणार, तर स्टेम जे आहे ते स्टेम काय करायचं आहे, मॉक. ओके, ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा, हे स्टेम आहे ते आपण जसंच्या तसं लिहून घेणार, नानन फाबल मॉक. ओके, आणि मग स्टेमच्या पुढे आपल्याला काय माहिती आहे, जी लावायचं आहे. मग आपण इथे जी लावला आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय लिहिणार, आन. मग हे जे आन आहे ना, त्याच्या पुढे काय लागणार आहे, तर खेत समनिदा लागणार आहे. काय लागणार, त्याच्या पुढे खेत समनिदा लागणार आहे. म्हणजे कळलं तुम्हाला जियांता कसं वापरायचं आहे फ्युचर टेन्स खेतासाठी. आता या ठिकाणी बघा, अजून आपण उदाहरण घेऊया, खाकेत समनिदा. परंतु जर मला जियांता वापरायचं असेल तर ते मी कसं वापरेल, तर खाजी त्याच्यानंतर आन खेत समनिदा. झालं क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आन किंवा जियांता वापरून काय करायचं आहे, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. ओके, आता ह्याच्या पुढे बघा काय आहे, तर आन किंवा जियांता विथ हादा. म्हणजे काय, तर आता या ठिकाणी बघा की हे जे हादा आहे ना, हे दोन पद्धतीमध्ये असतात, एकतर वर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय, तर नाउन प्लस हादा, आणि ह्या ठिकाणी सुद्धा ॲडजेक्टिव्ह जे असतात ते काय असतात, नाउन प्लस हादा. परंतु वर्ब म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करणे किंवा क्रिया. ओके, आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नाउन विषयी म्हणजे कर्ताविषयी काहीतरी माहिती दिसणे. जसं की ती सुंदर दिसते. तर सुंदर म्हणजे काय आहे या ठिकाणी, तर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी माहिती दिलेली आहे, तर ते काय असतं, ॲडजेक्टिव्ह असतं. आता या ठिकाणी बघा, काम करणे. काम करणेला कोरियन लँग्वेजमध्ये काय म्हणतात, इरहादा. तर त्याच्यातलं हे जे इल आहे ना, ते काय आहे, नाउन आहे, आणि टोटल काम करणे हे काय झालं, वर्ब, इरहादा. ओके, परंतु हे इरहादा आहे ना, हे वेगळं लिहिता येतं आपल्याला. का, कारण की इल हे काय आहे, एक क्रिया आहे. ओके, काम करणे ही काय आहे, क्रिया आहे. त्याच्यामुळे नाउनच्या पुढे आपण ऑब्जेक्ट मार्कर लावू शकतो, इल किंवा रिल, आणि आपण हे वेगळं लिहू शकतो, म्हणून आपण त्याला वर्ब म्हणतो. परंतु ॲडजेक्टिव्हमध्ये नाउन आणि हे जे हादा आहे ते वेगळं करता येत नाही. आता अजून एक उदाहरण घेऊया, नोरे हादा. तर हे जे नोरे हादा आहे ना, ते काय आहे, तर ते एक वर्ब आहे. का, कारण की नोरे काय आहे, नोरे हादा पूर्ण जर म्हटलं तर त्याचा अर्थ काय होतो इंग्लिशमध्ये, टू सिंग. परंतु फक्त जर आपण नोरे बघितलं तर ते काय आहे, एकतर गीत किंवा गाणं. ओके, गाणं म्हणतोय का, नाही, तर ते काय आहे, फक्त एक गीत आहे. परंतु नोरे हादा हा जो वर्ब आहे तो आपण काय करू शकतो, वेगळा करू शकतो ऑब्जेक्ट पार्टिकल लावून. म्हणजे काय, तर नोरेरल हेयो. ओके, परंतु सेम प्रोसेस आपण ॲडजेक्टिव्ह मध्ये करू शकतो का, नाउन आणि हादा वेगळं करू शकतो का, तर नाही. का, तर आता त्याचं एक उदाहरण बघूया, हेमबुक हादा. आता हेमबुक हादा म्हणजे काय, तर टू बी हॅपी. ओके, ह्याच्यातलं हेमबुक जे आहे ना, ते काय आहे, तर नाउन आहे. ओके, परंतु त्याला आपण इल किंवा रिल लावू शकत नाही, कारण की ते आता वेगळं, आनंदी असणं हे मी वेगळं कसं लिहिणार, ही काही क्रिया नाही आहे, ही काय आहे, एका व्यक्तीची भावना आहे, तर ती आपल्याला काय करता येत नाही, वेगळी करता येत नाही. म्हणून ॲडजेक्टिव्हमध्ये नेहमी नाउन आणि हादा जे आहेत ते वेगळे लिहिता येत नाहीत, त्यांना इल किंवा रिल हे पार्टिकल लागत नाही. परंतु वर्बला हे लागतं, हा दोघांमधला डिफरन्स आहे. ओके, तर वर्बसाठी आपण जेव्हा नकारार्थी वाक्य बनवतो तेव्हा वेगळे रूल आहेत, आणि जेव्हा ॲडजेक्टिव्हसाठी बनवतो त्यावेळेला काय आहेत, वेगळे रूल आहेत. तर आपण आधी काय बघूया, तर वर्बमध्ये जे नाउन प्लस हादा आलेले आहेत त्याबद्दलचा अभ्यास करूया.
तर आता या ठिकाणी बघा आपण काही वाक्य घेतलेली आहेत. तर त्या ठिकाणी ते खोंबू हेयो, इर हेयो, उंदोंग हेयो. तर आता हे काय आहेत, वर्ब आहेत. खोंबू हादा, इर हादा आणि उंदोंग हादा. ओके, तर हे जे वर्ब आहेत ते बघा काय आहेत. खोंबू म्हणजे काय तर अभ्यास, हे काय झालं नाउन. इल म्हणजे काय काम, तर काय झालं नाउन. उंदोंग म्हणजे काय तर एक्सरसाइज, तर हे काय झालं नाउन. आणि नाउन सोबत करणं म्हणजे एखादी काय करतोय अभ्यास करतोय, म्हणजे ही काय झाली क्रिया झाली अभ्यास करणे, म्हणून हे काय झालं क्रियापद झालं. इथे काय आहे काम करतो, म्हणून हे पण काय झालं क्रियापद झालं. ओके, आता आपल्याला माहिती आहे की आन जे आहे ते आपण काय करतो नेहमी क्रियापदाच्या आधी लिहितो. परंतु आता इथे मराठीमध्ये बघा, मी रोज काम करतो, ह्याचं जर मला निगेटिव्ह मध्ये बनवायचं असेल तर मी कसं करेल, मी रोज काम नाही करत किंवा मी रोज काम करत नाही. म्हणजे आपण काय केलं, हे जे काम करत नाही किंवा काम नाही करत म्हणजे काय, तर आपण क्रियापदाच्या आधी नाही लिहिलं किंवा क्रियापदाच्या नंतर नाही लिहिलं. तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला कोरियन मध्ये सुद्धा करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेला आपण आन वापरतो म्हणजे आधी नाही लिहितो, या ठिकाणी बघा आपण आधी नाही लिहिलेलं आहे, तर त्यावेळेला काय करायचं आहे आपल्याला, काम आणि करणे हे दोन काय करायचं आहे वेगवेगळं करायचं आहे. म्हणजे इकडे खोंबू हेयो जे आहे ते काय करणार आपण वेगळं करणार. तर आता या ठिकाणी बघा आपण वाक्य जसंच्या तसं लिहू. छॉनन 한국어를 공부해요. मग आन आपण कुठे लावणार आहोत, तर आपण आन लावणार आहोत हेयोच्या आधी या ठिकाणी. म्हणजे इथे आपण काय केलं आन लिहिलं. 저는 한국어를 공부해요. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा काय आहे, 그는 회사. आता 회사 म्हणजे काय तर कंपनी, 회사에서 कंपनीमध्ये काम करतो. मग हे जर मला काम करत नाही तर मला काय करावं लागेल, इल आणि हेयो वेगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, मला आन लिहावं लागणार आहे. 그는 회사에서 일하는 해요. 일한 해요. ओके, त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा काय आहे, 저는 मेल म्हणजे दररोज, 운동 해요. तर 운동 म्हणजे काय तर एक्सरसाइज आणि हेयो म्हणजे काय तर करणे. मग नाही करत म्हणजे मला काय करावं लागेल, 운동 नाही करत, आन हेयो. आलं लक्षात. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय वापरायचं आहे, आन वापरायचं आहे. परंतु जी आणता वापरताना काही चेंजेस होतील का, नाही. मराठीमध्ये पण बघा काही चेंजेस झाले आहेत का, नाही. आपण करतच्या पुढे काय केलेलं आहे, नाही लिहिलेलं आहे. तर जी आणताचं आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे, वर्बचा जो स्टेम आहे त्या स्टेमला आपण जी लावणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे आणता आहे त्याचा आपण काय करतो पास्ट प्रेझेंट किंवा फ्युचर जे आहे ते बनवतो. ओके, तर आता आपण त्याची सुद्धा वाक्याची प्रॅक्टिस करूया. तर या ठिकाणी बघा, जर जी आणता वापरून आपल्याला करायचं असेल तर काय करायचं, आपल्याला वर्ब डिक्शनरी फॉर्म वर्ब माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे खोंबू हेयोचं डिक्शनरी फॉर्म काय आहे, खोंबू हादा. मग आपण काय करणार, फक्त स्टेम घेणार म्हणजेच काय तर खोंबू हा आणि त्याच्या पुढे आपण काय लावणार आहोत, जी. त्याच्या पुढे काय लावणार आपण, जी आणि नंतर काय आहे अंताचं पास्ट प्रेझेंट फ्युचर करणार आहोत. तर आता या ठिकाणी बघा इथे काय केलेलं आहे, प्रेझेंट टेन्स आहे. मग इथे आपण कसं करणार, 저는 한국어를 공부하지
आनायो. आता त्याच पद्धतीने इथे बघा कसं होईल. können 회사 에서 일하지 않아요. आणि त्यानंतर पुढचं वाक्य बघा काय आहे. 저는 매일 운동하지 않아요. आलं लक्षात. तर म्हणजे इकडे काय आहे, जर आन असेल तर आपल्याला काय करावं लागेल, खोंबू हादामध्ये काय करावं लागेल, चेंज करावा लागेल. खोंबू वेगळं करावं लागेल, हादा वेगळं करावं लागेल. परंतु जी आणता असेल तर काय, आपण जो रेग्युलर शिकलो होतो रूल त्याचप्रमाणे करायचं आहे. काय करायचं, स्टेम आणि स्टेमच्या पुढे काय लावायचं आहे, जी लावायचं आहे. तर इथपर्यंत झालं क्लिअर. तर आता याच्या पुढे काय आहे, तर ॲडजेक्टिव्ह. तर आता या ठिकाणी बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर योंगयोंगसा आणि नाऊनला काय म्हणतात, तर म्योंगसा. तर हे शब्द जे आहेत ना, काही मी दिलेली आहेत ते लक्षात ठेवा, कारण की क्वेश्चन पेपर जेव्हा येतात ना त्याच्यामध्ये हे विचारलं जातं आणि मग ते तुम्हाला समजत नाहीत अर्थ. तर काही जे शब्द आहेत जी व्याकरणमध्ये उच्चारले जातात त्याला काय म्हणतात ते मी इथे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. तर ते तुम्ही काय करा, तर ती लिहून ठेवा कुठेतरी, की जेणेकरून तुम्हाला ती लक्षात राहतील. तर आन आणि जी आणता हे ॲडजेक्टिव्हला कसं लावायचं ते बघूया. तर मगाशी आपण काय बघितलं की ॲडजेक्टिव्ह जे आहेत ते नाऊन आणि हादा जरी असले तरी ते वेगळे नाही करता येत. का, कारण की ते एक एक्सप्रेशन्स आहेत, भावना आहे, क्रिया नाही आहे. उदाहरणार्थ आता या ठिकाणी बघा जो आहे यो. तर हे जे जो आहे यो आहे त्याचा अर्थ काय आहे, तर एखादी गोष्ट आवडणे. तर आवडणेला आपण वेगळं कसं करणार, क्रिया आहे काही, मी कोणती क्रिया लिहिते आहे का, नाही. तर जोहाला मी कोणतं उल किंवा रल लावू शकते का, नाही, कारण की ती इथे काही क्रिया नाही आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडते म्हणजे आपण एखादी भावना आपली एक्सप्रेस करतो आहोत. तसंच आता हे जे खालचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये पण बघा हेम्बोक हेस्सॉयो. तर हेम्बोक हेस्सॉयो म्हणजे काय, तर आनंदी होते. हे काय आहे, पास्ट टेन्स आहे. इकडे हेम्बोक जे आहे ते नाऊन जरी असलं तरी सुद्धा ती काय आहे, आपली फिलिंग आहे. आता आनंदी नाऊन जरी असलं तरी आपण क्रिया करून दाखवू शकतो का, नाही. त्याच्यामुळे इथे त्याला उल किंवा रल लागू शकत नाही. म्हणून ॲडजेक्टिव्हला नेहमीप्रमाणे रूलप्रमाणे आन जे आहे ते अगोदर लागेल आणि जी आणता जे आहे ते ॲडजेक्टिव्हच्या नंतर लिहायचं आहे. तर आता आपण ही जी वाक्य आहेत त्याचं नकारार्थी वाक्य बनवून घेऊयात. का, 저는 커피를 좋아하다. मग आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आन 좋아해요. त्याच्यानंतर 저는 안 행복했어요. आणि या ठिकाणी काय आहे, 날씨가 따뜻했었어요. तर काय आहे, वेदर जे आहे ते काय आहे, उबदार होते. ओके, त्याच्यानंतर मी आनंदी होते. ओके, आता हेच जर मला जी अंताने वापरायचं असेल तर मला हे कसं करावं लागलं असतं, तर जोवा हेयोचं काय झालं असतं, जोवा हाजी आनायो. त्याच्यानंतर या ठिकाणी काय झालं असतं, हेंगबुक हाजी काय झालं असतं, हेंगबुक हाजी. आणि आता या ठिकाणी बघा हेस्सॉयो म्हणजे काय आहे, पास्ट टेन्स आहे. तर मग काय केलं असतं आपण, आनात सॉयो. ओके, आता या ठिकाणी बघा थत्त हेस्सॉयो म्हणजे काय आहे, परफेक्ट पास्ट टेन्स आहे, पूर्ण भविष्यकाळ आहे. मग हे कसं केलं असतं आपण, तत्
हाजी आन असयो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्ह असतील तर ते काय करायचे आहेत, सेम रूल प्रमाणे, आपला जो पहिला रूल आहे त्याप्रमाणे करायचा आहे. तर ॲडजेक्टिव्हच्या पाठी आण लावायचं आहे आणि पुढे मग जे ॲडजेक्टिव्ह ज्या टेन्समध्ये असेल त्या टेन्समध्ये लिहायचं आहे. आणि जी अंत असेल तर काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्हचा स्टेम घेऊन त्याच्या पुढे जी लावून अंताचं टेन्स रूपांतर करायचे आहेत, जे कोणते टेन्स असतील त्या ह्याच्यामध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांचं? आता ह्याच्या पुढे काय आहे तर ऑप्ता. काय आहे? ऑप्ता. आपण बघितलेलं ऑप्ता. परंतु आता ह्याच्यामध्ये बघा, हे कशाचं आहे, इत्ताचं निगेटिव्ह वर्ड आहे. म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण जे आन आणि जी अंताचे रूल बघितले ते ह्या ठिकाणी ऑप्ता सोबत फॉलो करत नाहीत. ऑप्ता म्हणजे काय तर नसणे. जसं की आपण इत्ताचं आतापर्यंत बघितलं होतं. इत्ता म्हणजे काय तर असणे. तर असण्याचा नकारार्थी शब्द काय आहे, नसणे. आणि त्याचा एक स्पेसिफिक शब्द आहे कोरियनमध्ये सुद्धा, काय आहे, ऑप्ता. ओके, तर एखादी गोष्ट आपल्याजवळ, माझ्याकडे पेन आहे तर मी माझ्याकडे पेन आहे सांगते, पण माझ्याकडे पेन नाही तर मी असं नाही म्हणणार की माझ्याकडे पेन आहे नाही. मी काय म्हणेल, माझ्याकडे पेन नाही डायरेक्टली. ओके, आणि हे जे आहे ना, हे बघा आता या ठिकाणी इथे मी महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर हे जे इत्ता आहे ते नेहमी आपण काय करतो, ई किंवा गा सोबत फॉलो करतो. म्हणजे काय तर जे काही नाऊन लिहू आपण, समजा आता मी पेन लिहिला, ओके, पेन, तर मला लिहायचं आहे की माझ्याकडे पेन आहे, तर मी काय लिहेल, पेनी इसॉयो किंवा इत्ता. ओके, जे काय असेल ते इसॉयो म्हणजे काय तर माझ्याकडे पेन आहे. त्याच पद्धतीने जर आपल्याला समजा लोकेशन, समजा आता एखाद्या ठिकाणी आहे, ओके, जसं की झाड घरामध्ये आहे किंवा घरामध्ये नाही, पार्कमध्ये आहे. ओके, आपण इथे पार्क घेऊ. तर झाडाला आपण काय करणार आहोत, ई किंवा गा लावणार आहोत. त्याच्यानंतर पार्कच्या पुढे काय लागेल, ए हे लोकेशन पार्टिकल लागेल. ओके, आणि त्याच्यानंतर इत्ता. तर तिसरा जो रूल आहे तो काय सांगतो, सब्जेक्टमध्ये इन लागेल किंवा आणि ई गा लागेल. म्हणजे काय, ॲक्च्युली इकडे ऑब्जेक्ट नाही येणार, इथे काय येणार आहे, हे सब्जेक्ट नाही येणार आहे, इथे काय येईल, टॉपिक. ओके, आणि इथे येईल सब्जेक्ट. ओके, तर टॉपिक मार्कर लागू शकतो, सब्जेक्ट मार्कर लागू शकतो, पार्टिकल जे लोकेशन पार्टिकल्स लागू शकतात. परंतु इत्ता किंवा ऑप्ता जे आहे ते कधीच ऑब्जेक्ट पार्टिकल फॉलो करत नाही. हे लक्षात ठेवा की कधीही इल किंवा रिल लावायचं नाही ज्या वेळेला वाक्यामध्ये आपण इत्ता वापरलेलं असेल त्यावेळेला. जसं की आता हे टॉपिक मार्कर बद्दल जर मला आपल्याला सांगायचं असेल तर आपण कसं सांगणार, जसं की माझ्या रूम मध्ये, ओके, आपण बघा शिकलो होतो की माझ्या रूम मध्ये ने फांगेनन. ओके, ने फांगे म्हणजे काय, रूम मध्ये, नन काय, फांगेनन म्हणजे काय, हे टॉपिक मार्कर आहे. ने फांगेनन, माझ्या रूम मध्ये टीव्ही होता, मग ती बी. ओके, मग ती बी गा इसॉयो म्हणजे काय तर ई किंवा गा लागतो. नेहमी लक्षात ठेवा की ज्या वेळेला इत्ता आलेला असेल त्यावेळेला ई किंवा गा हे कंपल्सरी आहे. आणि त्याच्यामध्ये टॉपिक मार्कर तर लागेल जर असेल तर, किंवा पार्टिकल्स लागतील, परंतु ऑब्जेक्ट पार्टिकल जे आहे उल आणि रिल हे कधीच लागणार नाहीत. सेम गोज टू ऑप्ता सुद्धा. ऑप्ताला सुद्धा सेम हेच रूल फॉलो होतात. ई किंवा गा लागणारच, ई गा तर लागेलच, परंतु त्याच्याबरोबर दुसरं काही वाक्यामध्ये आलेलं असेल तर त्याच्यामध्ये पार्टिकल्स जे काही लागतात ते सगळे लागतील, परंतु ऑब्जेक्ट जे पार्टिकल आहे उल रिल ते लागणार नाही. हे लक्षात असू द्या. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघा, नानन थोनी इसॉयो. थोनी इसॉयो, थोनी म्हणजे काय तर थोन हे काय आहे, नाऊन म्हणजे मनी, आणि ई हे काय आहे, इसॉयोच्या पुढे लागणारं
सॉरी, इसोयोच्या मागे नाऊनला लागणारा काय आहे, पार्टिकल आहे. नानन थोनी इसोयो. मग माझ्याकडे पैसे आहेत, मग माझ्याकडे पैसे नाहीत त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मी आन इसोयो म्हणेल का, नाही. तर मी काय करेल, ऑप्सॉयो वापरेल. इकडे काय वापरेल, ऑप्सॉयो. ओके, मग हे मी कसं लिहिणार, नानन थोनी ऑप्सॉयो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, इत्ता असू दे किंवा ऑप्ता असू दे, हे नेहमी नाउन सोबत येणार, ह्याच्यामध्ये दुसरा वर्ब नाही येणार. ओके. उरिनेन शिगानी इसोयो म्हणजे काय, शिगान म्हणजे काय, तर वेळ किंवा टाइम. ओके, मग आमच्याकडे टाइम आहे, मग आमच्याकडे टाइम नाही तर आपण कसं करणार, उरिनेन शिगानी ऑप्सॉयो. जिदोए योगिगा इसोयो. जिदो म्हणजे काय, तर नकाशा. ओके, योगिगा म्हणजे काय, तर हे नकाशावरती आहे. आता हे जे काही ते दाखवत असतील बोर्ड दाखवून, ते योगिगा नकाशावरती आहे किंवा नकाशामध्ये आहे. जिदो म्हणजे काय, तर नकाशा. मग आहे तर इसोयो लिहिलेला आहे, आणि नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, इसोयोच्या जागी काय करणार आपण, ऑप्सॉयो. आलं लक्षात. म्हणजे इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं की इत्ताचा विरोधी अर्थी शब्द काय आहे, ऑप्ता. तर ज्या वेळेला तुम्हाला तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही आहे हे सांगायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय वापरायचं आहे, ऑप्ता वापरायचं आहे. आणि ऑप्ता वापरा किंवा इत्ता वापरा, त्याच्या अगोदर नाऊनच्या पुढे काय लागणार आहे, ई किंवा गा लागणार आहे. ई कधी, तर ज्या वेळेला पाच्छिममध्ये काय असेल तर, आणि गा कधी, तर ज्या वेळेला पाच्छिममध्ये काहीच नाहीये त्यावेळेला तुम्हाला गा वापरायचं आहे. तर ऑप्ता सुद्धा क्लिअर झाला. सो तर या ठिकाणी बघा, आता आपण बघितलेलं की वर्ब जे आहेत ते, काही वर्ब जे आहेत ते काय असतात, हादा लागलेले असतात. तर त्याच पद्धतीने काही ॲडजेक्टिव्ह आहेत जे इत्ता लागलेली आहेत, ज्याच्यामध्ये काय लागलेलं आहे, इत्ता लागलेला आहे. तर ते कशा पद्धतीने करायचे ते आता आपण बघूया. तर आता या ठिकाणी बघा, माशित्ता, मात म्हणजे काय, तर टेस्ट. ओके, आणि माशित्ता, इत्ता म्हणजे काय, तर असणे. ओके, तर एखाद्या गोष्टीला टेस्ट असते म्हणजे आपण त्याला काय बोलतो, टेस्टी आहे. ओके, तर एखाद्या गोष्टीला टेस्ट नाही आहे तर आपण काय बोलणार, मात ऑप्ता. ओके, मासॉप्ता म्हणजे टेस्टी नाही आहे किंवा टेस्टी आहे. तुम्ही ऑप्ता वापरून असं बोलू शकता. त्याच्यानंतर छेमी इत्ता असेल तर आपण काय करू, छेमी ऑप्ता. छेमी म्हणजे काय, तर इंटरेस्ट, आणि असणे म्हणजे काय, इत्ता म्हणजे काय, तर असणे. मग इंटरेस्ट असणे म्हणजे काय, तर इंटरेस्टिंग, आणि इंटरेस्ट नसणे. ओके, मग इंटरेस्टिंग नाही आहे किंवा इंटरेस्टिंग नाही आहे किंवा नो इंटरेस्ट असं आपण बोलू शकतो. तर मॉशित्ता, मॉशित्ता म्हणजे काय, स्टायलिश किंवा कूल. मग जर स्टायलिश किंवा कूल नसेल तर आपण काय बोलणार, मॉशॉप्ता. ओके, तर ही पहिली पद्धत झाली ॲडजेक्टिव्हची, ज्याच्या पुढे जर इत्ता लागलेला असेल तर आपण कसं बोलायचं ते. ओके, आणि जर जी अंता वापरायचं असेल तर कसं वापरायचं, तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, नॉर्मली जसं की आपण करत होतो, जे स्टेम आहे तो जसाच्या तसा लिहून त्याच्या पुढे काय करायचं आहे, जी आनायो किंवा जे काय प्रेझेंट पास्ट फ्युचर टेन्स असेल ते आपण अंतासोबत करायचं आहे. परंतु या ठिकाणी इकडे आन लागणार आहे का, तर नाही. तर असे जे ॲडजेक्टिव्ह आहेत ज्याच्या समोर इत्ता लागलेला आहे त्याच्यासाठी आपण आन नाही वापरणार आहोत. तर त्याच्यासाठी काय वापरणार आहोत, एकतर आपण ऑप्ता वापरू शकतो किंवा जी अंता वापरू शकतो. आलं लक्षात. तर आता या ठिकाणी बघा, आपण काही त्याची उदाहरणं घेऊयात. ई अमशिगन छॉंगमाल माशित सॉयो म्हणजे काय, ई म्हणजे काय, तर हे, अमशिक म्हणजे काय, तर अन्न, छॉंगमाल म्हणजे खरंच किंवा रिअली, आणि माशित सॉयो म्हणजे काय, तर चविष्ट आहे किंवा स्वादिष्ट आहे. ओके, तर हे अन्न खरंच चविष्ट आहे. हे जर मला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर मला काय करावं लागेल,
माशीत सॉयोचं काय करावं लागेल, मात इत जे आहे ते काढून त्याच्या ठिकाणी काय लावावं लागेल, मला ऑप्ता लावावं लागेल. म्हणजे काय होईल याच्या ठिकाणी, मा सॉप्ता किंवा मासॉप सॉयो म्हणजे काय आहे, चविष्ट नाही. त्याच्यानंतर छेमी इस्सॉयो, ख यंगवानन छॉंगमाल छेमी इस्सॉयो म्हणजे काय, तर यंगवा म्हणजे काय, तर मूवी. तो मूवी काय आहे, खरंच इंटरेस्टिंग आहे. छेमी इस्सॉयो. आता जर मला इंटरेस्टिंग नाही सांगायचंय तर मी कसं करेल, छेमी इस्सॉयोचं काय करेल, ऑप्सॉयो. काय करेल, ऑप्सॉयो. आलं लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ख नामजानन छॉंगमाल मॉशिप सॉयो. आता मॉशिप सॉयो म्हणजे काय, तर कूल किंवा स्टायलिश. मग आता ह्याच्याच ठिकाणी मला काय करायचं आहे, इस्सॉयोचं मी काय करेल, ऑप्सॉयो करेल. आता हेच जर मला जी अंता वापरून करायचं असेल तर मात्र कसं करायचं, तर आपल्याला माहिती आहे की ऍडजेक्टिव्हचं आपण काय करणार आहोत, स्टेम जसंच्या तसं घेणार आहोत. तर आता या ठिकाणी बघा, स्टेम काय आहे, माशीत, आणि मग त्याच्या पुढे आपण काय लावणार आहोत, जी आनायो. आता छेमी इस्सॉयोचं काय करणार आपण, छेमी इत, आणि त्याच्यानंतर छेमी इत, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आन आयो. आलं लक्षात. आणि इथे बघा, मॉशित सॉयोचं काय होईल, मॉशित जी. या ठिकाणी पण जी, आणि काय पुढे लागणार आहे, आन नायो. आलं लक्षात. म्हणजे काय, तर आपलं इत्ता वापरून ऍडजेक्टिव्ह आले असतील तर आपण काय करणार आहोत, आन वापरायचंच नाही आहे. परंतु आपण काय करायचं आहे, जे इस्सॉयोच्या जागी आपण काय करायचं आहे, ऑप्ता वापरायचं आहे. आणि जी अंता कधी वापरायचं आहे, तर ते ऍडजेक्टिव्हचा स्टेम घ्यायचा आणि त्याच्या पुढे जी अंता वापरायचं आहे. आलं लक्षात. तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो, तर पहिलं तर आन आणि जी अंता शिकलो. त्याच्यानंतर हादाचे जे वर्ब आहेत आणि ऍडजेक्टिव्ह आहे ते शिकलो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, ऑप्ता बघितला. आणि ऑप्तामध्ये पण काय बघितलं, आता आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये जी अंता कसं वापरायचं आणि ऑप्ता कसं वापरायचं ते बघितलं. इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपण पुढे बघूया. ठिकाणी बघा, आलदा आणि मोरदा. तर आलदा म्हणजे काय, तर माहीत असणे, आणि मोरदा म्हणजे काय, तर माहीत नसणे. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, इत्ता आणि ऑप्ता. ओके. परंतु इत्ता जे होतं ते कधी होतं, तर नाउन सोबत वापरायचं होतं. त्याच्यामुळे कधी कधी ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडजेक्टिव्ह सुद्धा सापडत होते. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागलेलं, जी अंतचा सुद्धा रूल बघावा लागलेला. परंतु मोरदा हा एक वर्ब आहे, त्याच्यामुळे ह्याच्यापासून अजून दुसरं काही बनणार नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला आन किंवा जी अंता हे जे रूल आहेत ते या ठिकाणी वापरायचेच नाही आहेत. आपल्याला काय आहे, एखादी गोष्ट माहीत आहे किंवा एखादी गोष्ट माहीत नाही आहे, तर आपल्याला ऑलरेडी माहीत नाहीसाठी शब्द दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आन इल असं लिहिणं चुकीचं असेल, किंवा इलजी आंता सुद्धा लिहिणं चुकीचं आहे. तुम्हाला या ठिकाणी आलदाच्या जागेवरती मोरदाच वापरायचा आहे. आता हे मोरदा जे आहे ते पण लक्ष द्या, हे काय आहे, इररेग्युलर वर्ब आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की इररेग्युलर वर्ब कुठला आहे, तर र च्या खाली अ हे वॉवल. तर त्यावेळेला तो रूल काय सांगतो आपल्याला, की अगोदरचं जे लेटर आहे त्याच्या खाली सुद्धा र लिहायचा, आणि अगोदरच्या लेटरचा वॉवल काय आहे, ओ. म्हणून या ठिकाणी काय लागणार, आयो. म्हणजे काय येणार, मोल्लायो. हे झालं प्रेझेंट टेन्स. काय झालं, मोल्लायो. आणि पास्ट टेन्स काय होणार मग ह्याचं, मोल्लासॉयो. आणि मग फ्युचर टेन्स काय होणार आहे, तर जसंच्या तसं स्टेम लिहायचं आहे. आणि उल किंवा जे उल किंवा र जे आहे
त्यानुसार काय करायचं आहे पुढे खयेयो. ओके, तर हा झाला फ्युचर टेन्स. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, पुढचे जे आपण वाक्य बघणार आहोत ते करायचे आहेत. तर या ठिकाणी बघा पुढे ही जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये बघा नानन खशाशील आरायो. आता या ठिकाणी बघा खसाशील म्हणजे काय तर फॅक्ट. ओके, किंवा मला वस्तुस्थिती परिस्थिती फॅक्ट माहिती आहे. आरायो म्हणजे काय माहीत असणं. आता जर मला माहीत नाही आहे तर मला काय करावं लागेल, आरायोच्या जागी काय करावं लागेल मोल्लायो. ओके, का कारण की आरायो हे काय आहे प्रेझेंट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे म्हणून मी ते मोल्लायो लिहिलं. आता उरिनन ख्युचिगिल आरासयो. आता उरिनन म्हणजे काय तर आम्ही, ख म्हणजे काय तर ते, आणि ख्युचिक म्हणजे काय तर नियम, आणि आरासयो हे काय आहे माहीत असण्याचं काय आहे पास्ट टेन्स आहे. मग आता हे मला जर नकारार्थी बनवायचं असेल तर मी कसं बनवेल, उरिनन ख्युचिगिल, आणि या ठिकाणी काय करणार आहे मी आरासयोचं काय करणार आहे मोल्लासयो, पास्ट टेन्स केलं. आलं लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा खिनिन ऑनजे ओलजी आल खयेयो म्हणजे काय तर कधी येणार आहे ते कळणार आहे, त्याला कधी येणार आहे ते कळणार आहे. ओलझी म्हणजे काय तर येणे, ओलझी म्हणजे काय तर येणे, कधी येईल ते काय होणार आहे त्याला कळणार आहे. तर कळणार आहेला हे काय झालं फ्युचर टेन्स आहे. मग हे जर मला मोरदा वापरून करायचं असेल तर मी ते काय करणार आहे मोरल खयेयो. ओके, म्हणजे वाक्य जसंच्या तसं लिहिलं आणि त्याच्या पुढे आपण काय केलं फक्त आलच्या जागी काय टाकलं आपण मोरल. ओके, तर या पद्धतीने तुम्ही आलदा आणि मोरदाचा वापर करून निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे तर आनिदा. तर ईदा म्हणजे काय तर आहे आणि आनिदा म्हणजे काय तर नाही. तर या ठिकाणी बघा ईदा ज्या वेळेला आपण कंजुगेट करतो त्यावेळेला ईएयो किंवा एयो. तर ईएयो कधी वापरतो तर ज्या वेळेला पाश्चिम मध्ये काही असेल तर त्याच्या पुढे आपण ईएयो लिहितो, आणि येयो कधी तर ज्या वेळेला पाश्चिमला काही नसेल त्यावेळेला डायरेक्टली येयो लिहितो. आणि त्याचं बघा ज्या वेळेला कंजुगेट करतो त्यावेळेला नाऊनच्या पुढे आपण काय लावतो ई किंवा गा लावतो आणि त्याच्यानंतर स्पेस देऊन आपण इथे काय करतो आणि एयो लिहितो. परंतु इथे आपण नाऊन आणि ईएयोच्या मध्ये स्पेस देतो का नाही, तर आपण नाऊन प्लस ईएयो डायरेक्टली लिहितो. इकडे ईएयो हे डायरेक्टली लिहितो, इथे आपण कोणताही स्पेस देत नाही. परंतु निगेटिव्ह बनवायचं असेल तर त्यावेळेला मात्र ई गा वापरून आपण काय करतो इथे स्पेस देऊन आणि ईएयो लिहितो. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बघा इथे आपण काय बघितलेलं आहे वाक्य इगॉसन सागवा येयो. आता या ठिकाणी बघा सागवा आणि येयो मध्ये कोणताच स्पेस नाही आहे, परंतु आता हे आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे. तर इगॉसन सागवा येयो म्हणजे काय तर हे सफरचंद आहे किंवा ऍपल आहे. मग आपण ते कसं लिहिणार इगॉसन सागवा गा, आपण काय करणार इकडे गा लावणार आणि त्याच्यानंतर काय करणार आणि एयो, काय लिहिणार आणि एयो म्हणजे हे ऍपल नाही आहे. त्याच्यानंतर खनिन ऐजा येसॉयो म्हणजे काय तर तो डॉक्टर होता. ऐसा म्हणजे काय तर डॉक्टर, मग काय खनिन ऐजा गा, त्याच्यानंतर काय होणार आहे आणि एयो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा खनिन सनसेंग निमिल खॉयेयो. आता हे फ्युचर टेन्स मध्ये आहे, सॉरी इकडे पास्ट टेन्स होता ना. तर ह्याचं कसं करणार आहे आपण आणि एसॉयो. ओके, आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी कसं होईल खिनिन सनसेंग नीम. आता या ठिकाणी बघा सन सेंग
नीम, मग इथे पाचशे मध्ये आले, मग इथे आपण काय करणार ई, निमी. त्याच्यानंतर इथे काय करणार आहोत आपण अनिल खयेयो. काय करणार आहोत आपण आनिदाचं स्टेम घेणार आणि स्टेमच्या खाली काय करणार र लावणार, अनिल खयेयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, नकारार्थी ईदाचं म्हणजे तुमच्याकडे आहे किंवा हे ॲपल आहे, हे ॲपल नाही, ही फ्रॉक आहे, ही फ्रॉक नाही, ही केटल आहे, केटल नाही. तर या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता आनिदा वापरून. ओके. तर या ठिकाणी बघा, आता पुढचा पार्ट जो आहे तो शिकण्या अगोदर आपण आतापर्यंत जे काही बघितलंय ना त्याची रिव्हिजन घेऊया. तर या ठिकाणी बघा, इथे आपण अगोदर काय बघितलेलं, सगळ्यात पहिलं जे होतं ते काय बघितलेलं आपण, आन कसं वापरायचं. तर आन वापरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कधी पण आपण आन अगोदर लिहिणार आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, वर्ब जे आहे त्या वर्बला पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये कंजुगेट करणार. त्याच्यानंतर आपण दुसरा जो रूल होता तो काय बघितलेला, जी आंताचा. तर जी आंता कसं लावायचं होतं, तर नेहमी वर्बचं जे स्टेम आहे ते आपण स्टेम घेणार, स्टेमच्या पुढे जी लिहिणार आणि त्याच्यानंतर आंता जे आहे त्याच्यासाठी आपण काय करणार, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्समध्ये ते कंजुगेट करणार. त्याच्यानंतर तिसरा जो होता तो आपण कोणता बघितलेला, तर इत्ताचा अपोजिट वर्ड जे आहे ते कोणता आहे, ऑप्ता. ओके. तर आपण काय बघितलेलं की इत्ता किंवा ऑप्ता आहे हे कधी वापरायचं असतं, तर ज्या वेळेला नाऊन असेल त्या वेळेला वापरायचं असतं. ओके. मग नाऊनच्या पुढे नेहमी ई किंवा गा असणं हे कंपल्सरी आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे कोणतेही पार्टिकल्स वापरू शकता, परंतु ऑब्जेक्ट पार्टिकल जे आहेत ते इत्ता किंवा ऑप्तामध्ये लागत नाहीत, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर पुढे काय बघणार आहोत आपण बघितलेलं मोरदा. ओके. तर आपण काय बघितलेलं की मोरदा हे काय आहे, वर्ब आहे. त्याच्यामुळे इथे आंता किंवा जी आंता हे दोन्ही पण काय लागत, रूल फॉलो करत नाही. मोरदाचा स्वतःचाच एक रूल आहे. नॉर्मली जिथे आपल्याला माहित आहे तिथे माहित नाही हे आपण बोलतो. ओके. त्यानंतर आपण काय बघितलेलं, आनिदा. तर आनिदाचं काय आहे, ईदाचा विरोधी अर्थी शब्द आहे आनिदा. तर ईदाचं काय आहे, ईदा ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला नाऊन प्लस ईदा कंटिन्यू लिहितो, परंतु ज्या वेळेला आपण आनिदा वापरतो त्यावेळेला नाऊन प्लस ई किंवा गा वापरून त्याच्यानंतर स्पेस देऊन आपल्याला काय करायचं आहे, आनिदा वापरायचा आहे. तर एवढ्या आपल्याला 5 आपण जे प्रकार आहेत ते बघितले होते. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, हे जे आन आणि जी अंतामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, हादाचे काय असतात, वर्ब सुद्धा असतात आणि ॲडजेक्टिव्ह सुद्धा असतात. ज्या वेळेला वर्ब असेल त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, तर नाऊन आणि हादा वेगळे करायचे आहेत आणि मध्ये काय करायचं आहे, आन लिहायचं आहे. परंतु जी अंता जर वापरायचा असेल तर त्याच्यासाठी काय आहे, जो रेग्युलर रूल आहे तोच आहे. त्याच पद्धतीने हादाचे ॲडजेक्टिव्ह सुद्धा होते. तर ॲडजेक्टिव्हसाठी आनचा आणि जी अंताचा जो रूल आहे तो काय होता, सेमच होता. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की इत्ता वापरून सुद्धा काही ॲडजेक्टिव्ह आहेत. तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, तर तिथे आपण मात्र आन वापरायचं नाही आहे. तर ज्या ठिकाणी इत्ता असेल त्या ठिकाणी इत्ताच्या जागी आपण काय करणार आहोत, ऑप्ता लिहिणार आहोत. आणि ही झाली एक पद्धत. आणि त्याच्यानंतर जी अंता वापरायचा असेल तर सेम जसं आपण रूल आहेत की ॲडजेक्टिव्हचा जो स्टेम असेल तो स्टेम आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जी अंता लिहून अंताचं काय करायचं आहे, पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स करायचं आहे. ओके. तर इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. हे 5 आपण जे एक्सप्रेशन्स आहेत ते शिकलेलो आहोत. आता आपण पुढे बघूया. तर या ठिकाणी बघा, आता आपण पुढचं जे आहे ते काय बघणार आहोत, गो इत्ता. तर गो इत्ता हे काय आहे, तर आपण एक टेन्स शिकलेलो, कंटिन्युअस टेन्स.
चालू काळ. ओके, चालू वर्तमान, चालू भूतकाळ किंवा चालू भविष्यकाळ. आपण कंटिन्युअस टेन्स शिकलेलो, त्याच्यामध्ये काय होतं, गो इत्ता वापरायचं होतं. म्हणजे समजा आता मला जर कुठे जायचं असेल आणि कंटिन्यू मी जात आहे हे जर दाखवायचं असेल तर मला तिथे काय वापरावं लागेल, खागो इत्ता. ओके, मग हे आपलं काय होतं, कंटिन्युअस टेन्स होते. मग हे इत्ता जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचो, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स किंवा फ्युचर टेन्स लावायचो. मग आता हे जे गो इत्ता आहे ते जर आलं तर आपण आन किंवा जी आणता कसं वापरायचं ते या ठिकाणी बघणार आहोत. तर आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गो इत्ता आपण कसं वापरतो, तर वर्बचं स्टेम घेतो, त्याच्या पुढे गो लिहितो आणि मग इत्ता. मग आता या ठिकाणी इथे बघा मी काय घेतलं, खागो इत्ता, त्याच्यानंतर मॉक्को इत्ता. ओके, मग आता हे जर मला आन वापरून करायचं असेल तर मला काय करावं लागेल, तर हे जे आपले क्रियापद आहे खादा आणि मॉक्ता त्याच्या आधी लिहायचं आहे. म्हणजे काय, तर आन खागो इत्ता, आन खागो इत्ता. आणि हेच मला मॉक्ताचं करायचं असेल तर मी कसं करेल, आन मॉक्को इत्ता. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. परंतु जर मला जी अंता लावायचं असेल तर काय करावं लागेल, तर त्यावेळेला मला काय करावं लागेल की हे जे इत्ता आहे ना त्याला जी अंता लावायचं आहे. म्हणजेच काय, तर मी कसं लिहेल, खागो इत जी आणि पुढे काय लिहिणार, अंता. तसंच मॉक्ताचं कसं होईल, मॉक्को इच्ची अंता. आलं लक्षात. म्हणजे काय, तर जर आपल्याला गो इत्ताच्या इथे आन लावायचं असेल तर गोच्या अगोदर जो आपला वर्ब येतो त्या वर्बच्या आधी आपण काय करायचं, आन लिहायचं. आणि जी अंता लावायचं असेल तर काय करायचं, जी अंता हे इत्तावरती लागेल. इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपण ह्याचे उदाहरणं बघूयात. तर या ठिकाणी बघा, यांगवारल फोगो इसॉयो, ह्याचा अर्थ काय आहे, मूवी बघत आहे. कंटिन्यूस आहे ना, हे कंटिन्यूस असल्यामुळे याचा काय अर्थ येणार की मी मूवी पाहत आहे किंवा मी मूवी बघत आहे. मग आता हे मला करार्थी बनवायचं असेल तर मग मला कसं बनवावं लागेल, यांगवारल फोगोचं काय करणार मी, जर मला आन वापरून करायचं असेल तर मी काय करणार, फोगोच्या अगोदर लिहिणार. म्हणजे काय, आन फोगो इसॉयो. परंतु मला जर जी अंता वापरायचं असेल तर मी कसं वापरणार, यांगवारल फोगो इच्ची आनायो. ओके, आता या ठिकाणी बघा, फ्योंजिरल सिगो इसॉयो म्हणजे काय, लेटर लिहत आहे. आय एम रायटिंग अ लेटर. ओके, तर मग हे कसं लिहिणार आपण, फ्योंजी म्हणजे काय, तर लेटर. फ्योंजिरल सदा म्हणजे काय, तर लिहिणे. ओके, मग आपल्याला जर आन वापरायचं असेल तर आपण काय करणार, अगोदर आन सिगो इसॉयो. आणि हेच जर मला जी अंता वापरून करायचं असेल तर मी इथे काय करणार, फ्योंजिरल सिगो इच्ची आनायो. ओके, आता या ठिकाणी बघा, हांगू गॉरल खोंबू हागो इसॉयो. आता या ठिकाणी बघा, आपण तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याला आन वापरायचं असेल तर या ठिकाणी इथे काय आहे,
वर्ब आलेला आहे जो नाउन सोबत आलेला आहे. तर इथे आपण आन खोंबू हागो करू शकतो का? नाही. मग इथे आपण कसं करणार? हांगू गॉरल खोंबू आन हागो इसॉयो. आता या ठिकाणी बघा आपण काय केलं, खोंबू आणि हागो काय केलं, वेगळं केलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण इथे काय केलेलं आहे, आण टाकलेला आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला जर जी अंता वापरायचं असेल तर मात्र आपण कसं वापरणार? हांगू गॉरल खोंबू हागो इज्जी आनायो. आलं लक्षात? या ठिकाणी तुम्ही फोगो ऑप्सॉयो नाही लिहू शकत. ओके. जसं आपण बोलत होतो की इसॉयोच्या जागी ऑप्सॉयो लिहायचं, तर ह्या ठिकाणी तुम्ही ऑप्सॉयो नाही करू शकत. या ठिकाणी तुम्हाला इसॉयच लिहावं लागणार आहे. मग तुम्ही ते इसॉयचं तुम्हाला जी वापरून नकारार्थी बनवायचं आहे किंवा मग अगोदरचा जो वर्ब आहे आन वापरून त्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. ओके. आता हे मी तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये दाखवलं. जर तुम्हाला पास्ट टेन्स, फ्युचर टेन्समध्ये वगैरे करायचं असेल तर कसं करणार तुम्ही? तर या ठिकाणी बघा इसॉयचं जे आहे ते तुम्ही काय करू शकता, इसॉसॉयो करू शकता किंवा इसिल खॉयेयो करू शकता. ओके. आणि त्याच पद्धतीने तुम्ही जर हे तुम्ही आन वापरलं तर तुम्ही करताय, परंतु जर तुम्हाला जी वापरायचं असेल त्यावेळेला तुम्ही कसं करणार? तर या ठिकाणी बघा ज्या वेळेला तुम्ही जी वापरता त्यावेळेला तुमचं कसं होणार, इची. आणि मग हे जे आन आहे ना त्याचं तुम्ही पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये कन्वर्ट करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? तर या ठिकाणी लक्षात द्या की आता समजा आपल्याला गो इत्ता वापरायचं असेल तर हे काय आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. मग हे पास्टमध्ये सुद्धा असू शकतं, प्रेझेंटमध्ये सुद्धा असू शकतं आणि फ्युचरमध्ये सुद्धा असू शकतं. मग आता समजा मी चालते, म्हणजे मी चालतच जाते, तर चालण्याला काय म्हणतात? खत्ता. चालण्याला काय म्हणतात? तर खत्ता. आता समजा मी कंटिन्युअसली चालते आहे, मी चालतच जाते आणि मला हे म्हणायचं असेल तर मी काय करेल, स्टेम जो आहे तो जसाच्या तसा घेईल, त्याच्या पुढे गो लावून पुढे काय लावेल, इत्ता. ओके. तर मी आता हे माझं प्रेझेंट टेन्स मधलं कंटिन्युअस आहे की मी चालत जाते. ओके. तर मी कसं बोलेल, खतगो इत्सॉयो. ओके. हे काय करेल, मी इकडचा जो दा आहे तो काढून टाकेल आणि त्याच्यामध्ये इथे मी काय करेल, प्रेझेंट टेन्स लावेल इसॉयो. समजा मला पास्ट टेन्स करायचं असेल तर मी काय करेल, इसॉसॉयो लावेल. आणि समजा मला जर फ्युचर टेन्स करायचं असेल तर मी काय करेल, इसिल खॉयेयो. ओके. तर त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आन वापरायचा असेल तेव्हा नकारार्थी वापरताना सुद्धा आपण काय करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे आन हे आपण कधी वापरतो, तर क्रियापदाच्या अगोदर. म्हणजे इथे गो जो क्रियापद आहे ना स्टेमवाला, त्याच्या अगोदर मग आपण कसं करणार, आन खत गो. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंट टेन्स लावायचं आहे, पास्ट टेन्स लावायचं आहे किंवा फ्युचर टेन्स लावायचं आहे, जे लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता. परंतु जर तुम्हाला जी अंता वापरायचं असेल तर कसं वापरणार, तर आपण तर जी अंता जे आहे ते खतगोला नाही वापरत, आपण कुठे वापरतो, इसॉयोवर वापरतो, म्हणजे इत्तावरती वापरतो. मग आपण तिथे काय करणार आहोत, खतगो, त्याच्यानंतर इत्ता जे आहे तिथे आपण काय करणार आहोत, जी वापरणार आहोत. म्हणजे इत जी, इथे काय करणार आपण, आनायो. म्हणजे आपण अंता जे आहे त्याचं काय करणार आहोत, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स. म्हणजे इकडे आनायो किंवा आनासॉयो किंवा आनेल खॉयेयो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता. तर हे दिसत नाहीये का,
आनल ख ये यो, या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर नकारार्थी वाक्य बनवू शकता. ओके, जी आणता वापरून, आन वापरून, त्याच्यानंतर मोरदा, देन ऑप्ता आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण शिकणार होतो, मी तुम्हाला सांगितलेलं मोत. मोत म्हणजे काय तर करू न शकणे. ओके, अशक्य म्हणजे आपण जे बोलतो ना की मी करू शकत नाही किंवा मग काय बोलतात त्याला, तर ह्याच्यामध्ये आपण अजून एक बघितलेलं ते म्हणजे काय होतं तर मोत. तर मोत मी तुम्हाला एक वेगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत लेक्चरमध्ये. इथे मी तुम्हाला फक्त जस्ट एक्झाम्पल शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते की काय आहे ते. तर मोत म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण करू शकलो नाही किंवा करू शकणार नाही हे दाखवायचं असेल, हे एक्सप्रेस करायचं असेल तर त्यावेळेला मोत वापरतात. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण जसं बोलतो ना की कांट, मी करू शकत नाही किंवा मी लिहू शकत नाही, मी बोलू शकत नाही. ओके, तर त्यावेळेला काय वापरतात मोत. आणि हे सुद्धा कसं वापरतात तर ज्या पद्धतीने आपण आन वापरतो ना त्याच पद्धतीने मोत वापरलं जातं क्रियापदाच्या आधी. म्हणजे इकडे वर्ब असेल तर त्याच्या आधी काय वापरलं जातं मोत वापरलं जातं. उदाहरणार्थ समजा आता मला म्हणायचं आहे की मी पार्टीमध्ये जाऊ शकत नाही. ओके, तर पार्टीला कसं लिहिणार मी फा थी ए. ओके, फातीये खायो म्हणजे काय तर पार्टीला जातोय किंवा पार्टीला जाणे. परंतु जर मला असं म्हणायचं आहे की मी पार्टीला जात नाहीये तर मी काय म्हणेल आन म्हणेल की मी जात नाहीये म्हणून. पण मी जाऊ शकत नाहीये म्हणजे कोणाचं काहीतरी निमित्त आहे, म्हणजे कोणीतरी मला जाऊ देत नाहीये, मला जायचं आहे पण मी जाऊ शकत नाही आहे. ओके, तर त्यावेळेला मला काय करायचं आहे या आनच्या ऐवजी काय वापरायचं आहे मोत वापरायचं आहे. म्हणजे मी कसं लिहेल फातीये मोत खायो. म्हणजे काय तर मी पार्टीमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची असते पण आपण करू शकत नाही ना त्याचा वापर केला जातो. त्याच्यासाठी आपण इथे काय वापरतो मोत वापरतो. हे लक्षात ठेवा, हे मी डिटेलमध्ये शिकवेल तुम्हाला. मी जस्ट इथे एक तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मोत सुद्धा हे नकारार्थी शब्द आहे. जर तुम्हाला वाचताना कुठे आला तर त्याचा अर्थ काय आहे की मी ही गोष्ट करू शकत नाहीये किंवा बोलू शकत नाहीये, मी झोपू शकत नाहीये असं. आता समजा मला असं म्हणायचं असेल की मी काल रात्रभर झोपू नाही शकली तर मी कसं म्हणेल अजे काय येणार आहे मोत. या ठिकाणी काय येणार आहे समजा आता मी इकडे पहिलं वाक्य लिहून घेते अजे काय लिहिलं मी इकडे छायो. ओके, तर मी काय केलेलं मी झोपलेली. परंतु मी जर म्हटलं की मी काल झोपली होतं, ठीक आहे काल झोपले, तर या ठिकाणी मी काय करणार मोत टाकणार. तर याचं काय होणार मी काल झोपू शकले नाही. ओके, आणि जर मी मोतच्या जागी आण टाकलं तर काय होईल मी काल नाही झोपली. ओके, तर ह्या दोन्ही वाक्यांचं काय होतं अर्थ वेगवेगळे होतात. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जी वापरून सुद्धा केलं जातं. परंतु हे जेव्हा आपण डिटेलमध्ये शिकू ना तेव्हा मी तुम्हाला शिकवेल. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की मोत जर शब्द आला तर त्याचा अर्थ काय असतो की कांट करू न शकणे. ओके, तर या पद्धतीने आपण 6 प्रकार होते ते शिकलो आहोत. आणि त्याच्यामध्येच सोबत आपण गो इत्ताचा एक नवीन प्रकार होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करून तो सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर टोटल जेवढं बेसिकमध्ये निगेशन्स आहेत ते सगळे मी कव्हर केलेले आहेत ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन्स. ॲडव्हान्समध्ये अजून आपण स्टार्ट नाही केलेलं आहे. ॲडव्हान्स ग्रामर आपला आता हळूहळू स्टार्ट होत आहे. तर अगोदर आपण एक एक टप्प्याने जाऊया. एकत्र जर सगळंच मी ॲडव्हान्स आणि बेसिक एकाच लेक्चरमध्ये आणलं तर ते डोक्याच्या पलीकडे जाईल. त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही हे जे हाच जो व्हिडिओ आहे ना तो एक म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती डिटेलमध्ये शिकण्यासारखा आहे. आणि तो तुम्ही एका तासामध्ये जर मी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ इथे दिला आहे तर याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही ते एका तासात शिकलेला आहात. नाही, तुम्हाला त्याची दररोज प्रॅक्टिस करावी लागेल. निदान 10 दिवस तरी ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. तेव्हा ते तुमच्या डोक्यामध्ये फिट बसेल की तुम्हाला नकारार्थी वाक्य कसे बनवायचे आहेत ते. त्याच्यामुळे ह्याची प्रॅक्टिस करत राहा. हे जे आपले व्हिडिओ जे लेक्चर्स येतात त्याची कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहा. कारण की हे
खूप डिटेलमध्ये शिकवल्यामुळे आणि एकत्र शिकवल्यामुळे कधी कधी काय होतं की कन्फ्युजन आपलं वाढतं. जसं काही मुलांचं फ्युचर टेन्समध्ये कन्फ्युजन खूप म्हणजे वाढतं की खेत्ता कधी वापरायचं आहे, खॉयेयो कधी वापरायचं आहे, परत खॉशियेयो काय आहे, खॉशिदा काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही एकदा बघून नंतर सोडून दिल्यानंतर पुढे शिकलात ना तर तुम्हाला ते नाही समजणार. तुम्हाला कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. आणि काही वेळेला माझ्याकडनं पण लिहिताना चुकतं, कारण की मी शिकवत असताना पटापट पटापट लिहिण्याचा प्रयत्न करते आणि मग ते पटापट लिहत असताना कधी कधी हात वळत नाहीत पटकन, आणि त्यात ते कम्प्युटरवरती लिहिताना तर अजिबात नाही जमत. इतकं अजूनपर्यंत मला पूर्ण सवय नाही झालेली आहे की ते लिहायची. तर आपण जितक्या स्पीडनी बोलतोय तितक्या स्पीडनी लिहिता पण आलं पाहिजे. त्याच्यामुळे कधी कधी लिहिताना काही काही गोष्टी मिस होतात. तर ऑफकोर्स जर तुम्हाला त्या कळल्या तर नक्की मला सांगा, कारण की जर तुम्ही सांगितलात तर त्याचं एक्सप्लेनेशन मी कमेंटमध्ये देईल आणि जे कोणी बघत असतील त्यांना ते कळेल की हा इथे काहीतरी मिस्टेक झालेली आहे, तर हे असं नाही आहे, वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे म्हणून. सो ठीक आहे, संपूया इथेच आपण लेक्चर. कोणाला जर नसेल समजलं तर प्लीज तुम्ही कमेंटमध्ये करा. आणि ऑफकोर्स जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.